त्यात आपण थेट जाऊया. इटालीचं तख्त राखण्यासाठी नाही, तर या देशाच्या राजधानीचं तख्त राखण्यासाठी जागा पाहिजे. म्हणून एकनाथ शिंदे या ठाण्याच्या ढाण्या वाघांनी नेतृत्व केलं आणि आज साधा आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ते आगे नाही, आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निवडणूक आयोगाने सुद्धा धनुष्यबाण, भगवा ध्वज आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याचं नेतृत्व एकनाथ शिंदेंना दिलं निवडणूक आयोगाने. आता आपली बाजू कच्ची आहे असं समजल्यावर भ्रम निर्माण करायचा, धुकं निर्माण करायचं, कार्यकर्ते टिकवण्यासाठी असा आभास करायचा की चूक आमची नाही आहे, न्याय्य प्रक्रियेची चूक आहे, हे मला वाटतं की सुरू झाला आहे. तो जर्मनमध्ये जो जोसेफ गोबेल्स होता ना, त्याची ही नीती आहे की 3दा खोटं बोला म्हणजे ते लोकांना खरं वाटतं. हीच नीती आहे. पण सर, संजय राऊत असं म्हणतात की ही मॅच फिक्सिंग आहे, सर्व काही ठरलेलं आहे. हे सगळ्यांना आधी कसं माहिती? पंतप्रधान मोदी येत आहेत, मुख्यमंत्री लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतात संजय राऊत. असं आहे, याच्या अगोदरही अनेकदा काँग्रेसच्या राज्यामध्ये लोकशाही धोक्यात आहे असं अनेकदा त्यांनी सांगितलं. आता काही लोकांना ही सवय असते, लहानपणी आपण सुद्धा कथा ऐकायचो, गाणगा आगा रे आगा, गाणगा आगा रे आगा, आणि मग त्या कथेचा अंत कसा होतो हे आपल्याला माहिती आहे. मला वाटतं की वारंवार लोकशाही धोक्यात आहे असं सांगून या देशाच्या संविधानाचा कोणीही अवमान करू नये, या देशामध्ये जनतेच्या जनादेशाचा अवमान करू नये, या महाराष्ट्राच्या जनादेशाचा अवमान करू नये. जेव्हा कर्नाटक जिंकली जाते तेव्हा हे बिना यंत्रांनी 6 फूट उंचीवर जातात आणि जेव्हा 3 राज्यात पराभव होतो तेव्हा आपोआप लोकशाही धोक्यात येते. मला असं वाटतं की हे वक्तव्य हे लोकशाहीचा अवमान करणारं आहे. वारंवार ते म्हणतात की सरकार घटनाबाह्य आहे आणि सर्व काही दिल्लीतून ठरलेलं, आज फक्त शिक्का मारणं बाकी आहे. मग काय म्हणतील ते? माझा आपल्यालाच एक प्रश्न आहे, ते घटनाबाह्य जर म्हटलं नाही तर त्यांच्या शिवसैनिकांच्या मनात ते हृदयबाह्य होऊन जातील आणि म्हणून ते घटनाबाह्य असं सांगून कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. घटनाबाह्य सरकार आहे असं सांगून ते काय सुप्रीम कोर्टाचा अवमान करतायत का? म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एक विशिष्ट शैक्षणिक पात्रता लागते, त्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय, साऱ्या न्याय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. जर घटनाबाह्य आहे तर बाकी छोट्या मोठ्या बाबतीमध्ये केसेस टाकता येतात. राज्यपालांच्या 12 आमदारासाठी केसेस टाकता येतात. कोणी सांगितलं जाऊ नका? कोणी हात बांधले, पाय बांधले, धमकी दिली? जा ना मग सुप्रीम कोर्टामध्ये घटनाबाह्य आहे तर करा. पुन्हा कपिल सिब्बल तो काँग्रेसी नेता उभा, ज्यांनी रामायण हे काल्पनिक आहे म्हणून सांगितलं, उभं करा त्यांना आणि खरं रामायण काय आहे सुप्रीम कोर्ट मग तुम्हाला सांगेल. सर, राज्यात तुम्हाला आत्मविश्वास आहे का शिंदेच्या बाजूने हा निकाल लागेल, त्यांना दिलासा मिळेल? सूर्य पूर्वेकडून उगवतो, आत्मविश्वासाचा संबंध आहे? हा तर सृष्टीचा नियम आहे की सूर्य पूर्वेकडून उगवतो, सत्याचा विजय होतो. याचा काय आत्मविश्वासाचा विषय आहे? मला समजत नाही याला काय आत्मविश्वासाचा विषय आहे. उद्या 1000 वकील सूर्य पश्चिमेकडून उगवतो म्हणून उभे झाले आणि फक्त एक वकील हा सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणून कोर्टात केसमध्ये गेला, कोण जिंकेल? हा प्रश्नच कसा विचारला जातोय? हा पूर्वेकडून उगेल तुम्हाला असं वाटतंय? नाही, शेवटी तुम्ही मला सांगा की लोकशाहीमध्ये कशाला महत्व आहे. मी सुद्धा तुमच्या दुर्दैवाने शिकलो आहे, माझ्या सुदैवाने मी शिक्षण घेतलं आहे, मी अनेक पदव्या घेतल्या आहे. अहो, कोणत्या आधारावर अपात्र होता? तुमची काय खाजगी मालमत्ता आहे का? तर अपात्र तर त्यांनी व्हायला हवं की ज्यांच्यासोबत आमदार नाही, आमदार टिकले नाहीत, विचार टिकला नाही, विचार हा ज्यांनी बेशुद्ध केला त्यांचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री आहे ते भाजपमध्ये आले नाहीये. एकनाथ शिंदेंना भाजपनी पाठिंबा दिला आहे, जसा तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादींनी पाठिंबा दिला. मग काय तुम्ही अपात्र झाले का? आणि शिवसेना निवडणूक आयोगाने सांगितलं काय कोणाची आहे? प्रश्नच कुठं उभा होतोय? तुम्हाला शिवसेना उभाटा केला आहे. उद्धव ठाकरे पण म्हणतात की बेकारूपणा सुरू आहे. त्यानंतर राज्यपालांनी जी भूमिका घेतली ती सुद्धा चुकीची असं संजय राऊत म्हणतात. नाही, ते म्हटले तर त्यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी ना. शेवटी अध्यक्षांच्या निर्णयानंतर त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची अनुमती आहे. मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगार म्हणून उल्लेख केला उद्धव ठाकरे. ठीक आहे, आता महाराष्ट्राची एक
अतिशय उच्च परंपरा आहे. आता त्या परंपरेला का कोणी छेद द्यायचा प्रयत्न करतात. पाप केल्याने कोरोना होतो. मग लक्षात आलं की उद्धवजीच्या कुटुंबातच कोरोना जागा होता. आता अशा शब्दाचे उपयोग कमी केलं पाहिजे. हरामखोर या शब्दाचा नॉटी होतं. म्हणजे आता आई सुद्धा मुलाला गमतीनी नॉटी म्हणत नाही, एवढी आईची सुद्धा शब्द आता संयमित हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी होतो. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा. मग महाराष्ट्रामध्ये आई वडील आपल्या पुराला एमबीबीएस करायला लावणारच नाही, कंपाऊंडर करेल. ते तर सोपी आहे, 2 वर्षाचाच कोर्स आहे. राज्यात अनेक ठिकाणी पेपर फुटले आहेत, विद्यार्थी आंदोलन करतायत, कसं पाहताय? नाही, गंभीरतेने सरकार बघेल. आता तुमच्याचकडून हा विषय मला माहीत झाला. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील आहे आणि विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जाईल. आणि अशासाठी जर कोणी जबाबदार असेल तर कडक कारवाई केली जातील. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होता कामा नये आणि कुठे एखादी घटना झाली तर त्या घटनेला गंभीरतेनेच बघितलं पाहिजे. शेवटी आपण त्या प्रभू रामाचे वंशज आहोत की कुठे शंकाही उपस्थित केली तर अग्निपरीक्षा दिली आहे. आणि म्हणून प्रभू रामाचे वंशज असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टीकडे अतिशय गंभीरपणे घेतल्या जाईल. तुमच्याकडून माहिती झाली. आता मी गेल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांना लेखीही देईल आणि लेखी देण्यासोबत त्यांना माहिती देईल. दुसरा एक महत्वाचा प्रश्न, ज्या ठिकाणी जनतेची कामं होतात त्याच मंत्रालयामध्ये आज एक व्हिडिओ व्हायरल होते सोशल मीडियावरती डान्स करताना. त्याकडे कसं पाहता? विरोधक टीका करतात. नाही, मला नाही समजलं. मंत्रालयातले काही महिला कर्मचारी आहेत, ते रील्स बनवतात ऑन ड्युटी. तो व्हिडिओ जरा व्हायरल झालेला आहे. अच्छा. कामाच्या व्यतिरिक्त, वेळेच्या व्यतिरिक्त नाही, असं आहे की मंत्रालयाची एक पवित्रता आहे. तिथं आता मगाही मी बघितला नाही तो व्हिडिओ आणि कोणत्या कारणाने केला, कशासाठी केला, घटना काय हे माहिती घेऊनच प्रतिक्रिया देणं योग्य राहील. पण मंत्रालयामध्ये काही कारण असेल, म्हणजे काही कार्यक्रम असेल, समजा आपण त्या त्रिमूर्ती प्रांगणामध्ये कधी कधी कार्यक्रम करतो, मग त्या कार्यकर्त्यामध्ये बैठक होती ना, त्यामुळे त्या महिला कर्मचारी आहेत का तेही पाहिलं पाहिजे की आनंदाने आता सरकारमध्ये वेगाने काम होत आहे त्या हर्ष वायूमध्ये डान्स केला का हेही बघितलं पाहिजे. ते बघितल्याशिवाय प्रतिक्रिया देणं योग्य नाही. थँक्यू सर. देता हो ना, पण तू उसके खांदे पे कभी हाथ नहीं रखना वैसा.